5 ऑगस्टला दुपारी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत होते। या व्हिडिओमध्ये डोंगरातून मोठा मलबा पाण्याच्या मोठ्या प्रवाहासकट खाली बसलेल्या गावाच्या दिशेने येताना दिसतोय। जसजसा हा प्रवाह पुढे सरकतोय तसतसं एक एक घर, एक एक इमारत या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होती। काही कळण्याच्या आतच डोंगरात वसलेलं अख्खच्या अख्खं गाव डोंगरातून आलेल्या पुरामुळे वाहून जाताना दिसतंय। व्हिडिओत लोकांचा आक्रोश ऐकायला येतोय, तर काही क्षणाधी जिथं घरं, हॉटेल, होमस्टे आणि मोठ्या इमारती दिसत होत्या तिथं आता पाण्याशिवाय काहीच दिसत नाहीये। हा व्हिडिओ आहे उत्तराखंड राज्यातील उत्तर काशीतला। मंगळवारी दुपारी 1:40 आसपास इथल्या धराली गावात अचानक झालेली ढगफुटी हे यामागचं कारण असल्याची माहिती सध्या समोर येतेय। उत्तर भारतात पावसाळा सुरू झाला तेव्हापासूनच पुराच्या घटना सतत समोर येत आहेत। त्यात उत्तर काशीचा हा अचानक आलेला पूर आणि त्यामुळे गावच वाहून गेल्याच्या बातम्या धक्कादायक आहेत। या घटनेत हा व्हिडिओ शूट होईपर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे। मात्र दोन्ही आकडे वाढण्याची भीती देखील आहे। महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेत महाराष्ट्रातले काही पर्यटक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे उत्तराखंडमध्ये नेमकं काय घडलं, या ठिकाणी बचाव कार्य कसं सुरू आहे आणि महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत काय माहिती समोर येते त्याचीच माहिती घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। पावसाळा सुरू झाला तेव्हापासूनच हिमालय आणि उत्तर भारतातून सतत पुराच्या ढगफुटीच्या बातम्या येतात। पर्यटकांचं या भागात प्रमाण वाढलंय, त्यामुळे या भागाची पूर प्रवणता, पावसाचं प्रमाण लक्षात न घेता या भागात बांधकामं केली जात आहेत। 28 जुलैला याच संदर्भात सुप्रीम कोर्टानं या सगळ्याबाबत चिंता व्यक्त केली होती। न्यायमूर्ती JB पारदीवाला आणि R महादेवन यांच्या बेंचनं एक निरीक्षण नोंदवलं होतं। त्यानुसार हिमाचलच्या जमिनीची क्षमता बघता त्यापेक्षा जास्त इथं वाढलेली बांधकामं धोक्याचं असल्याचं सांगण्यात आलं होतं। यावर नियंत्रण नाही ठेवलं तर एक दिवस भारताच्या नकाशातून हिमाचलचं राज्य म्हणून असलेलं अस्तित्व संपून जाईल, अशी भीती कोर्टानं व्यक्त केली होती। खरं तर ही गोष्ट केवळ हिमाचल प्रदेशपुरती मर्यादित नाहीये। उत्तर भारतातल्या सगळ्याच राज्यांना या समस्येला सामोरं जावं लागतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक दरवर्षी जातात, त्यामुळे पर्यटकांसाठी मोठमोठी हॉटेल्स आणि होमस्टे बांधण्याचं प्रमाण वाढलंय। उत्तराखंड देखील याला अपवाद नाही। गेल्या 2 दिवसांपासून उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस पडत होता। 100 मिलीमीटर प्रति तास असा पाऊस पडत असल्यामुळे पुराचा धोका होता। मात्र अशातच 5 ऑगस्टला उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी जिल्ह्यात असणाऱ्या धराली गावात ढगफुटीची घटना घडली। दुपारी साधारणपणे 1:40 आसपास धरालीत ही दुर्घटना घडली, ज्यात डोंगरात ढगफुटीमुळे भूस्खलन झालं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल आणि डोंगरावरचा मलबा काही क्षणातच गावाच्या दिशेने आला। धराली हे छोटं गाव आहे, ज्याला गंगेचं माहेर मानलं जातं। धराली गंगोत्रीपासून जवळ आहे, तसंच चारधाम यात्रेच्या मार्गावर असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्याही जास्त असते। हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या आणि गंगोत्रीमुळे धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी पर्यटकांसाठी अनेक हॉटेल्स आणि होमस्टे मागच्या काही काळात बांधली गेली आहेत। मात्र जेव्हा 5 ऑगस्टला ढगफुटीची घटना घडली तेव्हा याच होमस्टे आणि हॉटेल्सचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय। या घटनेचा जो पहिला व्हिडिओ समोर आला तो काही सेकंदांचा होता। हा प्रलय इतका वेगात आला की मिनिटभराच्या आत धराली गाव पुरात बुडाल्याचं सांगण्यात येतंय। डोंगरावरून आलेला सगळा चिखल सगळ्या इमारतीत वेगानं घुसलाय। एका व्हिडिओमध्ये हे संकट येत असल्याचं कळताच काही लोक पळताना दिसतात, मात्र सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच ते या चिखल आणि पाण्याच्या प्रवाहात गायब झाल्याचं दिसतंय। उंच इमारतींचं सुद्धा नामोनिशाण उरलं नाहीये। एका व्हिडिओत चिखलानं माखलेला एक माणूस धावत येताना दिसतोय, पण हा चिखल इतका आहे की त्यातून बाहेर पडणं त्याला अवघड जातंय। हा असा एकच व्हिडिओ नाही, तर अडकलेले लोक चिखलातून तडफड करत कसेबसे बाहेर येण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येतात, जे मन सुन्न करणार आहेत। या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम, SDRF, NDRF तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सचे 16 सदस्यही तात्काळ मदतीसाठी आले। ब्रिगेडियर मनदीप धिल्लन यांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल पोस्टवर असणाऱ्या भारतीय सेनेचं बचाव पथक 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी 20 गावकऱ्यांना रेस्क्यू केलं। या घटनेची माहिती देताना गढवाल विभागाचे कमिशनर विनय शंकर पांडे यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जीवितहानी किती झाली असेल याबाबत आत्ताच सांगता येणार नाही, मात्र बचाव कार्य सुरू झाल्याची माहिती माध्यमांना दिली होती। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार खीरगंगा नदीपात्रात हा पूर आल्याचं सांगितलं जातंय। 20 ते 25 हॉटेल्स आणि होमस्टे नष्ट झाले असून सध्या 4 जणांच्या मृत्यूची माहिती समोर येते। 50 पेक्षा जास्त लोक बेपत्ता झालेत। मात्र या सगळ्यात अनेक लोक मलब्याखाली सापडले असल्यामुळे त्यांच्यासाठी बचाव कार्य सुरू आहे। मात्र SDRFचे कमांडर अपर्ण यदुवंश यांनी सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचाव करत अडचणी येत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। तसंच उत्तराखंडमध्ये पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय, त्यामुळे बचाव कार्यातल्या अडचणी आणखी वाढू शकतात।
परिणामी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात येते। या भागात आलेल्या पुराचा आसपासच्या प्रदेशावरही परिणाम होतोय। रेस्क्यू केलेल्या लोकांना हर्षिल या ठिकाणी असलेल्या आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं। आता हर्षिल या ठिकाणी सुद्धा पाणी साचत असल्याची माहिती समोर येते। धरालीत घडलेल्या दुर्घटनेच्या 3 तासांनंतर धरालीपासून जवळपास 16 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या सुक्की या ठिकाणी दुसरी ढगफुटीची घटना घडल्याचंही सांगण्यात येत आहे। या दुर्घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे। धराली उत्तरकाशी भागात ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे। घटनास्थळी एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि संबंधित इतर सगळ्या यंत्रणा मदत कार्यासाठी तैनात आहेत। मी या घटनेच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो असं धामी यांनी म्हटलंय। तर ढगफुटीच्या या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतलाय। गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेची माहिती जाणून घेत 3 आयटीबीपीच्या टीम्स आणि 4 एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी पाठवल्या असून त्या लवकरात लवकर पोहोचतील असं म्हटलंय। या घटनेनंतर महाराष्ट्रातले काही पर्यटक देखील या ठिकाणी अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात होती। याबाबत महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। उत्तराखंडमध्ये जे काही आपले महाराष्ट्रातले नागरिक अडकले असतील त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मेडिकल एडच्या संदर्भात लागणारी मदत असेल किंवा त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या संदर्भातला विषय असेल किंवा मग त्यांना राज्यात परत आणण्याच्या संदर्भात योग्य त्या सूचना या संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना हवी ती मदत करण्यासाठी राज्य सरकार निश्चित कटिबद्ध आहे अशी माहिती मकरंद पाटील यांनी दिली आहे। केंद्र सरकार, उत्तराखंड सरकार आणि सगळ्या रेस्क्यू टीम्स या ठिकाणी काम करतात। तसंच पूर्व काळजी म्हणून आता धोका असलेल्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। या भागातील 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळाही 6 ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 4 जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात असलं तरी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि तिथली परिस्थिती, पाऊस यानुसार बेपत्ता झालेल्या 50 पेक्षा जास्त जणांचं रेस्क्यू ऑपरेशन आव्हानात्मक असल्याचं बोललं जात आहे। या दुर्घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा।